आगामी नगरपंचायत निवडणुकीत संदेश पारकर यांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विद्यार्थी सेनेने जाहीर पाठिंबा दिलाय। कणकवली मनसे तालुका शांताराम सादिये आणि विद्यार्थी नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी हा पाठिंबा जाहीर केलाय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की शहर विकास आघाडीला पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न करण्यात येतील। आघाडीला विविध पक्षांचा मिळत असलेला पाठिंबा मिळतोय असेही ते म्हणाले। नमस्कार, मी अनिकेत तर्फे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष। या आपल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून जी आपल्या संदेशभाई पारकर यांनी सर्व पक्षांना एकत्र करून जी शहर विकास आघाडी ही स्थापन केली आहे, त्या आघाडीसाठी या आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असोत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पूर्ण सेनेतर्फे आम्ही भाईंना पूर्ण आमचा जाहीर पाठिंबा, कोणतीही शर्त न ठेवता आमचा पूर्ण पाठिंबा भाईंना आणि पूर्ण जे आपले 17 वॉर्ड आहे, 17 उमेदवार आहेत, त्या सर्वांना आम्ही त्यांचा पाठिंबा आमचा जाहीर करतोय। त्याचबरोबर उद्या आमची एक मीटिंग ठेवून त्यामध्ये आमचे जे काय मतदार असतील त्यांच्याशी एक बोलून भाईंना तिथे आमंत्रण करून भाईंना त्यांची गाठभेट घालून आमची पुढची रणनीती आमचे कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादिये यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाईंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही ती पूर्ण रणनीती आम्ही त्यांची आखणार आहोत आणि पूर्ण ताकदीने भाई कसे नगराध्यक्ष होतील यांच्याकडे जास्तीत जास्त आम्ही फोकस करणार आहोत। मी मनसे तालुका अध्यक्ष शांताराम सादिये। गेल्या काही वर्षात बघितलं तर कणकवलीचा जो विकास व्हायला हवा होता तो अद्याप झालेला दिसून येत नाही। आम्ही संदेशजी पारकर यांचं पूर्वी काम बघितलेलं आहे। यापूर्वी आता जे कामं झाली संदेशजी पारकर नगराध्यक्ष असताना त्या कामांचा कुठेही झालेला विकास, त्या दृष्टीने पुढे होणारा विकास झालेला नाही आणि तो संदेशजी पारकर निवडून आल्यानंतर होईल अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बिनशर्त आमचे संदेशजी पारकर आणि त्यांचे उमेदवार जो शहर विकास आघाडी याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही सर्व ताकदीनिशी आम्ही त्यांच्या प्रचारार्थ उतरणार आहोत आणि त्यांचा प्रचार आम्ही सर्वजण करणार आहोत। कणकवली शहर विकास आघाडी या आघाडीला सर्वच स्तरातनं उत्स्फूर्त असा पाठिंबा त्या ठिकाणी मिळतोय। मी खरं तर सर्व मनसे पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी या शहर विकास आघाडीला मनसेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज या ठिकाणी मनसेचे तालुका प्रमुख सन्माननीय शांतारामजी सादिये आहेत, आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे आहेत आणि त्यांच्या समवेत ते जिल्ह्यातील आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर मनसे एक आक्रमक एक चळवळ आहे आणि सातत्यानं अनेक मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा जी काही एक विचारधारा घेऊन राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि ही एक जिवंत अशा पद्धतीची एक चळवळ आहे आणि त्या मनसेचा पाठिंबा हा या निमित्तानं मला या शहर विकास आघाडीला मिळतोय। खरं तर मी ज्यावेळी ही शहर विकास आघाडी निर्माण व्हावी त्यावेळी सगळ्याच राजकीय पक्षांना त्या ठिकाणी साथ घातलेली होती आणि आपण सगळे आपले राजकीय पक्षाची झेंडे बाजूला ठेवून आपण सगळेच मिळून एक शहर विकास आघाडी केली आणि हे जी काही शहरामध्ये जी बसलेली जी भ्रष्ट टोळी आहे या टोळीच्या विरुद्ध त्या ठिकाणी एक भयमुक्त कणकवली, एक दहशत मुक्त कणकवली आणि खऱ्या अर्थानं या कणकवलीचा एक सर्वांगीण विकास व्हावा। या शहरामध्ये प्रत्येकाला शहराच्या जनतेबरोबर जी या माझ्या तालुक्यामध्ये किंवा या शहराचं महत्वाचं शहर म्हणून जे या तालुक्यामधून लोक वावरत आहेत या शहरावर, त्यांना हे शहर आपलंसं वाटावं आणि जो आपला एक सुसंस्कृत शहर म्हणून एक स्वाभिमानी बाणा हा कणकवलीवासियांचा सातत्याने राहिलेला आहे आणि म्हणून आज या सगळ्याच पक्षांचा बिनशर्त असा पाठिंबा आज मनसे त्या ठिकाणी मला देते आणि स्वतःहून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये
जिथं जिथं आमचे मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण एकत्र घेऊन तशा प्रकारची बैठका घेऊन कशा पद्धतीनं पुढील या सगळ्या राहिलेल्या शिल्लक 8-10 दिवसामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मताधिक्य हे शहर विकास आघाडीचं वाढवता येईल, 17च्या 17 उमेदवारांना त्या ठिकाणी कसं निवडून आणता येईल आणि संदेश पारकर म्हणून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे मी स्वतः, त्यांना कसं भरघोस मताधिक्याने त्यांना निवडून येता येईल याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न मनसेच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि म्हणून मी साधी असतील, अनिकेतजी तर्फे असतील, त्यांच्यावर असलेले सर्व मनसेचे पदाधिकारी असतील, यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि अशा सगळ्या पाठिंब्यामुळे आता त्या ठिकाणी माझ्या विजयामध्ये फार मोठी मदत या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची होणार आहे. आणि या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा तितकाच सन्मान भविष्यामध्ये तेवढा ठेवला जाईल याची सुद्धा ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला देतो. यावेळी तालुका प्रमुख शांताराम सादिये, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, उपतालुका प्रमुख अतुल दळवी, समीर तेली, शरद सावंत, सचिन मेस्त्री, देवेंद्र जाधव यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.